फलार्थी धान्यमादाय ययौ सर्वफलप्रदः राजन, ह्याच गोकुळामध्ये एक अत्यंत विपन्न गरीब गोपी राहत होती. ह्या गोपीला कन्हैयाला भेटावं असं वारंवार तिला वाटत होतं. परंतु ही गोपी विचार करीत असे की सगळ्या गोपींच्या समोर भेटणं मला शक्य नाही, कारण या सगळ्या गोपी श्रीमंत घरच्या आहेत, मी अत्यंत विपन्न दरिद्री घरातली मी आहे. कसं भेटता येईल विचार करता करता ह्या गोपीच्या मनामध्ये एक कल्पना आली. भगवंताच्या चरणी भाव असावा, आपल्याला आपोआप त्या संकटामधनं बाहेर येण्याचा मार्ग आपल्याला स्वतःला तो सुचत असतो. संत चरणी असावा भाव, पुढील विचार स्वये सुचे. आपत्ती आली असेल, दुःख आलं असेल, एखाद्या संकटामधनं बाहेर कसं पडावं हे जर समजा वाटत असेल, आपल्याला कळत नसेल, बुद्धी आपली भ्रमित होत असेल, तर जगद्गुरु तुकोबा रायानं गाथ्यामध्ये एक अत्यंत सुंदर चरण अभंग लिहिलेला आहे. संत चरणी असावा भाव, पुढील उपाय स्वये सुचे. संतांच्या चरणारविंदी तुझी श्रद्धा असू दे, संतांच्या चरणारविंदी तुझा विश्वास असू दे. कसं जगावं, कसं मार्गक्रमण करावं, कसं आपत्तीवरती मात करून बाहेर यावं, ही आपोआप ही बुद्धी आपल्याला आपोआप अनायासे ती प्राप्त होते. ह्याचा थोडा अर्थ विचारात घ्या. कोणीतरी तुम्हाला, तुकोबारायानं कोणीतरी तुम्हाला त्या मार्गामधनं, त्या आपत्तीमधनं बाहेर काढेल असं सांगितलं नाही. पुढील उपाय स्वये सुचे. तुझ्याच बुद्धीमध्ये अशा प्रकारचा प्रकाश येईल, तुझ्याच बुद्धीमध्ये त्या संकटावरती मात करण्याची प्रक्रिया, त्या संकटावरती कसं मात करावं हा विचार, अशा प्रकारची बुद्धी ही तुझ्याकडेच निर्माण होईल. गाथा आहे. एक अभंग रोज वाचता येत नसेल हरकत नाही, एखादं चरण तरी गाथ्यामधलं रोज नित्य नियमानं वाचित चला. प्रत्येक चरणामधनं, प्रत्येक एखाद्या अभंगामधनं तुम्हाला काहीतरी मिळाल्याशिवाय राहत नाही. हो, तुकोबारायानं किती सोपं केलं. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. ह्याच्या पलीकडे विश्वामध्ये आणखी काहीच नाही. आपण गीता वाचत नाही, आपण भागवताचं श्रवण करीत नाही, आपण भगवंताचं नाम स्मरण आपण करीत नाही, म्हणून सगळ्या समस्या आहे. जीवनामध्ये असलेल्या, अस्तित्वामध्ये असलेल्या कोणत्याही संतावरती आपली श्रद्धा नसेल, कोणत्याही एखाद्या महात्म्याबद्दल आपल्या अंतःकरणामध्ये भाव नसेल, आणि आजकालच्या काळात तर थोडं सावध राहणं फार आवश्यक आहे. लोकांची धारणाच अशा प्रकारची झाली. कोणता मोठा संत आहे, 2 करोडच्या गाडीमध्ये येतो, तो मोठा महाराज. अरे, गाडीवरती त्याची किंमत आहे का?
आमच्या गजानन महाराजांनी स्वतःच्या उभ्या जीवनामध्ये ज्या व्यक्तीला कधी भोजन मिळालं नाही त्याचं जीवनचरित्र आठवावं, त्यांच्या चरणी नतमस्तक व्हावं. संपत्तीच्या बळावरती एखादा व्यक्ती मोठा होतो हे समाजाचं दुर्भाग्य आहे. समाजामध्ये काही महात्मे, समाजामध्ये काही संत अशा प्रकारचे आहे, कोणत्याही प्रकारची प्रसिद्धीची त्यांना हाव नाही, प्रसिद्ध परांगमुख राहतात. खरा संत ओळखण्याकरता आपल्याकडे त्या प्रकारची बुद्धी सुद्धा लागते ना. असलेल्या संतांवरती विश्वास नाही, कुणाकडनं आपल्याला जर समजा दीक्षा घेण्याची इच्छा नाही, श्रद्धा नसेल, विश्वास नसेल आजकालच्या संतांवरती, जाऊ नका, घेऊ नका. गजानन महाराजांच्या चरणारविंदी जा, आपली माळ तिथे ठेवा आणि भगवंताकडनं महाराजांकडनं संकल्प करा, आजपासनं मी तुमचा शिष्य झालो, आजपासनं रामनामाच्या इतका जप मी करणार. आपल्याला श्रद्धा असेल तर देहूला जा, जगतपती तुकोबारायांच्या चरणारविंदी बसा, तिथे प्रार्थना करा, तुमच्याकडनं मी रामकृष्णरी अशा प्रकारच्या मंत्राची दीक्षा मी तुमच्याकडनं मी घेतो. माऊलीकडे जा, संजीवनी समाधीला शरणागत व्हा, तिथे मंत्र दीक्षा घ्या. फार सोपं आहे. रामकृष्ण फार सोपं आहे. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन. या गोपीच्या मनामध्ये अशा प्रकारची शंका होती की मी कन्हैयाला कशी भेटणार. बरं, मी भेटण्याचा प्रयत्न केला तर हा कन्हैया मला भेटेल का. द्विधा स्थितीमध्ये ही गोपी आहे, संभ्रमावस्थेमध्ये ही गोपी आहे. आणि चिंतन करता करता एक उपाय ह्या गोपीला सुचला. ह्या गोपीनं विचार केला, सगळ्या गोपींच्या समोर आपण भेटणार नाही, आपण असं करूया, फळ विकण्याकरता आपण जाऊया. फल विक्रीनी, फळ विकण्याकरता जाऊया, कन्हैयाच्या दारावरती आपण जाऊया. आणि आपला आवाज ऐकल्यानंतर कदाचित कन्हैया स्वतःच्या घराचं दार उघडेल आणि आपल्याशी बोलेल. राजा, ह्या विपन्न असलेल्या गोपीनं स्वतःच्या डोक्यावरती टोपली ठेवली आणि या टोपलीमध्ये काही फळं घेतली आणि गोकुळामध्ये ही गोपी आता फळं विकण्याकरता ही निघाली. फळं घ्या, फळं फार स्वस्त आहे, फार गोड आहे, फार स्वस्त आहे. राजा, एक दिवस गेला, दुसरा दिवस गेला, कित्येक दिवस निघून जातात, भगवंताचं दार काही उघडत नाही. परंतु गोपी ही निराश झाली नाही, ही हतबल झाली नाही. भगवंताच्या मंदिरामध्ये जर समजा जाता जाता भगवंताच्या कृपेचा अनुभव येत नसेल, देहूला, आळंदीला, पंढरपूरला आपण चक्रा मारीत राहतो, जात राहतो, कृपा करून आपल्याला अनुभव येत नसेल, तरीसुद्धा दर्शनाचा नियम, वारीचा नियम आपण जीवनामध्ये कधी तोडू नये. तू जात राहा, कधीतरी भगवंताच्या कृपेचं दार तुझ्याकरता 100% उघडेल. तू तुझं कर्तव्य कर्म करीत राहा, तू जात राहा. ह्या गोपीनं आपलं कर्तव्य कर्म सोडलं नाही. रोज इतका जप करायचा आहे, इतका जप मी नित्य नियमानं करणार. माझ्या जीवनातलं दुःख नाही केलं तरी सुद्धा इतका जप मात्र मी नित्य नियमानं करणार. कधीतरी त्या दुःखामधनं आपण बाहेर येऊ शकतो. इतकं केलं आणि काहीच झालं नाही, अशा प्रकारचा अविश्वास भगवंतावरती कृपा करून ठेवू नका.
कन्हैयाच्या घरचं दार उघडलं नाही. गोपीनं सुद्धा आपलं कर्तव्य कर्म सोडलं नाही. ती रोज रोज जात असे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत ती गोकुळामध्ये फिरत असे. फळं घ्या, फळं फार गोड आहे, फार स्वस्त आहे, फार गोड आहे, फार स्वस्त आहे. राजा, तो क्षण आला. आज ही गोपी जेव्हा भगवंताच्या दारावरनं जाताना ती ओरडून सांगत होती, फळं घ्या, फळं फार गोड आहे, फार स्वस्त आहे. राजा, आज कन्हैयानं आपल्या घरचं दार उघडलं. एकदा भगवंताच्या दारावरती जाऊन जर समजा आपल्याला काही मिळत नसेल तर शास्त्रकार म्हणतात तुम्ही वारंवार जात राहा. एकदा मागितल्यानंतर आपल्याला भगवंत काही देत नसेल तर शास्त्रकार म्हणतात की तुझं मागण्याचं कर्तव्य आहे, तू मागत राहा, तुला कधीतरी ते मिळेल. आज फॉर इट वॉज गिवन टू यू, मागत राहा. जगामध्ये राहणाऱ्या लोकांकडनं मागण्यापेक्षा कोणत्याही संकटामध्ये जगातल्या गावामध्ये असलेल्या किंवा जगामध्ये असलेल्या उन्मत्त लोकांकडनं मागण्यापेक्षा, त्यांची मदत घेण्यापेक्षा भगवंताची मदत घ्या. एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात घ्या, समाजामध्ये एखाद्या उन्मत्त माणसाची आर्थिक मदत जर समजा आपण घेतली, आपण मरेपर्यंत त्या माणसाचा आपल्याला ते गुलाम करून ठेवतात. त्यामुळे थोडी विवेक बुद्धी ठेवा. आपल्या संकट काळामध्ये कुणाची मदत घ्यावी अथवा कुणाची मदत घेऊ नये ह्याचा विवेक आपल्याकडे असला पाहिजे. एखादा सज्जन, गावामधील एखादी सज्जन व्यक्ती आपल्याला जर समजा ती आर्थिक सहयोग करू शकत असेल तर सज्जनांची मदत घ्यावी. उन्मत्त झालेल्या लोकांची मदत जीवनामध्ये मरेपर्यंत कधी घेऊ नका. तुमचा परिवार हा आयुष्यभर गुलामगिरीत जाईल. थोडी विवेक बुद्धी जागृत ठेवा. आपल्यावरती संकट प्रत्येक माणसावरती येत असतात. त्या संकटामध्ये कुणाची मदत घ्यावी ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. भगवंताकडनं मागू नका असं कुठे आर्थो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानीच भरदर्शभ. भगवद्गीतेमध्ये 4 प्रकारचे भक्त आहेत. आर्थ भक्त आहेत. मागत राहा. जगामध्ये असलेल्या लोकांकडनं मागण्यापेक्षा एकांतामध्ये भगवंताची शरणागती स्वीकार करा आणि भगवंताकडनं मागा, काही हरकत नाही. हा आर्त भक्त आहे. काही जिज्ञासू भक्त असतात की त्यांना संपत्तीची आवश्यकता नसते, परंतु भगवंत काय आहे हे जाणून घेण्याकरता हा भक्ती करतो. भगवंताच्या दारावरती नित्य नियमानं जात राहा. भगवंताकडनं मागत राहा. हा कठोर दयाळू सुद्धा, कठोर भगवंत हा फार दयाळू आहे. हा कधीतरी दिल्याशिवाय तो राहत नाही. आज भगवंताच्या घराचं दार उघडलं गेलं. भगवंताचं दार नित्य नियमानं वाजवीत राहा. नॉक अँड इट शॅल बी गिवन टू यू. भगवंताचं दार नित्य नियमानं जर समजा आपण वाजवीत राहिलो तर भगवंताच्या कृपेचं दार हे कधीतरी उघडल्याशिवाय राहणार नाही. परंतु निष्कपट बुद्धीनं भगवंताचं दार वाजवीत राहा. भगवंतानं आपल्या घराचं दार उघडलं. ह्या गोपीला फार आनंद झाला. ह्या गोपीनं भगवंताकडे, कन्हैयाकडे बघितलं. हा कन्हैया हा बाहेर येत होता. कन्हैयानं गोपीकडे बघितलं आणि गोपीनं फळं दिल्यानंतर कन्हैयानं या गोपीला सांगितलं की गोपी जरा थांब. गोपीला फार आनंद झाला. कन्हैयानं मला थांबण्याकरता सांगितलं.
हा कन्हैया परत आतमध्ये जाण्याकरता हा निघतोय. आतमध्ये जाताना हा कन्हैया आतमध्ये गेला. ह्या गोपीनं कन्हैयाला बघितलं आणि या गोपीच्या मनामध्ये विचार आला, अरे हा येताना सुंदर दिसतो, हा बोलताना सुंदर दिसतो, हा जाताना सुंदर दिसतो. नाही नाही, मधुराधिपते रकिलम मधुरम. हा कन्हैया गोड गोड आणि गोडच आहे. दिस इज लव. भगवंताकडे पाहताना अधरम मधुरम. अरे हा किती गोड बोलतो. भोगामध्ये आणि भक्तीमध्ये, भोगामध्ये आणि भगवंतामध्ये फक्त इतकंच अंतर आहे. ज्या ज्याप्रमाणे जीवात्मा भोगांच्या जवळ जातो त्या त्याप्रमाणे त्या जीवात्म्याला भोगांमध्ये घृणा निर्माण होते. आणि ज्या ज्याप्रमाणे एखादा भक्त भगवंताच्या जवळ जातो त्या भक्ताला भगवंत दिने दिने प्रतिदिनम, तो भगवंत त्याला रोज 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 नवीन 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 त्याला दिसतो. हा कन्हैया आपल्या घरातनं बाहेर आला. कन्हैयानं हातामध्ये थोडंसं धान्य घेतलं आणि या गोपीला सांगितलं, गोपी हे घे. ह्या गोपीनं सांगितलं, कन्हू माझ्या फळांची किंमत तू मला देतोस? कन्हू व्यापार करण्याकरता मी गोकुळामध्ये व्यापार करते, तुझ्या दारावरती मी व्यापार करण्याकरता आली नाही. फक्त मला तुला एकदा भेटायचं होतं म्हणून मी अशा प्रकारे फळ विकण्याचं ढोंग घेऊन सोंग घेऊन मी या ठिकाणी तुला भेटण्याकरता मी आले. माझ्या फळांची किंमत तू मला देऊ नकोस. कन्हैयानं सांगितलं की अगं वेडी, मी तुला तुझ्या फळांची किंमत देत नाही. हा माझ्या घरचा हा प्रसाद आहे. भगवान शुकाचार्य वर्णन करतात, राजन जेव्हा कन्हैयाच्या वाणीमधनं निघालं की माझ्या घरचा प्रसाद आहे, या गोपीनं कोणत्याही प्रकारचा विचार न करता आपली फळाची टोपली पुढे केली आणि कन्हैयाला सांगितलं, कन्हू तुझ्या घरचा प्रसाद जितका तुला द्यायची इच्छा असेल मी घेण्याकरता तयार आहे. कन्हैया तुझ्या घरचा हा प्रसाद आहे. जगामध्ये राहताना कोणत्याही व्यक्तीपुढे हात पुढे करताना आपल्या मनामध्ये जर समजा संकोच निर्माण होत असेल तर ठीक आहे, परंतु ज्या मंदिरामध्ये आपण जातो, आरती झाल्यानंतर पुजारी जेव्हा प्रसादाचं वितरण करतो तेव्हा कृपा करून आपल्या जागेवरती उभे राहू नका. नाही, प्रसादामध्ये काय आहे, पुजारी माझ्यापर्यंत येणार आणि मग मी माझे दोन्ही हात पुढे करणार, हा अहंकार आहे. अरे एखाद्या मंदिरामध्ये भगवंताचा प्रसाद नैवेद्य दाखवल्यानंतर जो प्रसाद असतो, आपण होऊन आपल्या स्थानाला सोडलं पाहिजे, पुजाऱ्याच्या जवळ गेलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे, बाबा रे भगवंताचा प्रसाद मलाही तू दे. भगवंताचा प्रसाद मागून घ्या, तो देईल तेव्हा मी घेणार, हा भाव आपल्या बुद्धीमध्ये नका ठेवू. काय आहे प्रसादामध्ये? सामान्य खडीसाखर आहे. मी 2 किलो खडीसाखर बाजारामधनं मी आणू शकतो, हा भाव ठेवू नका. अरे बाजारातनं आणलेल्या 2 किलो खडीसाखरेचा परिणाम तू खाल्ली जरी तरी सुद्धा त्याचा परिणाम तुमच्या शरीरावरती होणार नाही, तुझ्या मनावरती होणार नाही. भगवंताचा प्रसाद थोडा जरी घेतला, भगवंताच्या प्रसादाचा परिणाम जीवात्म्याच्या शरीरावरती होतो, जीवात्म्याच्या मनावरती सुद्धा भगवंताच्या प्रसादाचा परिणाम होतो. प्रसाद घेताना आपले दोन्ही हात पुढे करा, मागून घ्या. काल्याच्या कीर्तनाच्या वेळेस वारकरी काही काल्याचा प्रसाद मागून घेत नाही, भांडताय. मला पाहिजे, मला पाहिजे, तो त्याला देतो, तो त्याला देतो, तो त्याला देतो. त्याला प्रसाद म्हणतात.
गोपीनं स्वतःची टोपली पुढे केली आणि कन्हैयानं आपल्या हातामध्ये असलेलं धान्य या गोपीच्या टोपलीमध्ये ते टाकलं. कन्हैयानं आपल्या घरचं दार बंद केलं राजा, आणि त्या गोपीनं ती टोपली आपल्या मस्तकावरती ठेवली आणि ही गोपी आता परत आपल्या घराकडे जाण्याकरता ती आता परत निघाली. राजा येताना ह्या गोपीचा मंत्र अशा प्रकारचा होता, फळं घ्या फळं, फार गोड आहे, फार स्वस्त आहे, फार गोड आहे, फार स्वस्त आहे. राजा जाताना ह्या गोपीचा मंत्र आपोआप बदलला गेला. गोकुळामध्ये राहणाऱ्या सगळ्या गोपींना ती टाहो फोडून सांगू लागली, कोणी गोविंद घ्या, कोणी गोपाळ घ्या, फार गोड आहे, फार स्वस्त आहे. जगामध्ये भगवंताच्या नामा इतका गोड पदार्थ तुम्हाला कुठेच मिळणार नाही. अमृताहुनी गोड तुझे नाम. आपल्या जिभेला नाम घेण्याची सवय लावा. रात्रन दिवस आपण माऊली माऊली माऊली, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी एका जागेवरती बसून जर समजा आपल्याला तितका वेळ आपल्याकडे नसेल तर चालता बोलता रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. किती टाहो फोडून संत सांगतात, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ, या विण आणिक असता साधन वाहत असे आण विठोबाची. आणखी किती मोठं सांगावं, किती मोकळं करून तुम्हाला सांगावं. जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतात की या विण असता साधन. गोंदवलेकर महाराजांचं जीवनचरित्र पाहताना लक्षात येईल आपल्या. एके दिवशी त्यांच्या भक्तांनी त्यांना विचारलं की महाराज, तुम्ही आम्हाला म्हणतात नामस्मरण करा नामस्मरण करा, भगवंताचं नाम घ्या, परंतु तुम्ही काहीतरी एकांतामध्ये योगिक प्रक्रिया, तुम्ही काहीतरी दुसरी साधना करतात, आमचा संशय आहे. गोंदवलेकर महाराज आपल्या शिष्यांसोबत जेव्हा हरिद्वारला गेले, ऋषिकेशला गेले, गंगेमध्ये ते उतरले आणि गंगेमध्ये सगळ्या शिष्यांच्या समोर गोंदवलेकर महाराजांनी हातामध्ये गंगेचं पाणी घेतलं आणि सगळ्या शिष्यांना सांगितलं, मी गंगे मातेची शपथ घेऊन तुम्हाला सांगतो, माझ्या संपूर्ण विश्व आयुष्यामध्ये मी भगवंताच्या नामापलीकडे आणखी मी काहीच केलं नाही. हे नामाचं महत्व आहे. नाम संकीर्तन साधन पै सोपे, फार सोपं आहे, फार गोड आहे. ही गोपी जेव्हा आपल्या घरी येण्याकरता निघते, आपल्या गावामध्ये गोकुळामध्ये असलेल्या सगळ्या गोपींना ती सांगू लागली, कोणी गोविंद घ्या, कोणी गोपाळ घ्या, फार गोड आहे, फार स्वस्त आहे. गोडही आहे आणि स्वस्तही आहे. अहो हा भगवंत हा किती स्वस्त आहे हो, काहीच लागत नाही. गीतेमध्ये भगवंत स्वतः म्हणतात की अर्जुना, एखाद्या भक्ताकडे, एखाद्या जीवात्म्याकडे मला देण्याकरता काही नसेल ना, मला कशाचीही आवश्यकता नाहीये. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती. अरे जीवात्मन,
कधीतरी माझ्या मंदिरामध्ये येताना एखादं बेलपान तू घेऊन ये, कधीतरी माझ्या मंदिरामध्ये येताना एक तुलसी दल तू घेऊन ये, तुझ्याकडं तेही नसेल एखादं फूल तू घेऊन ये, तुझ्याकडं तेही नसेल एखादं फळ तू घेऊन ये, तुझ्याकडे तेही नसेल पत्रम पुष्पम फलम तोयम, एक तांब्याभर पाणी घेऊन माझ्या मंदिरामध्ये तू ये. इतका स्वस्त जगामध्ये आणखी काहीच नाही. पण तू मला जे काही देणार ते देताना मी वस्तू पाहत नाही, वस्तूचं प्रमाण मी पाहत नाही. योमे भक्त्या प्रयच्छती, जे जे तू माझ्या समोर ते ठेवणार त्यावेळेस तुझ्या अंतःकरणामध्ये माझ्याबद्दल भक्तीचा भाव कसा आहे मी भावना पाहतो. मी अशा प्रकारे वस्तू मी पाहत नाही. एखाद्या माणसानं एखाद्या मंदिराकरता 5 करोड रुपये दिले असतील आणि एखाद्या संतानं भगवंताच्या मंदिरामध्ये जाताना फक्त एक बेलपान घेऊन हा गेला असेल आणि भगवंताला बेलपान समर्पित करताना त्याची भावना अशा प्रकारची असते, माझ्याकडे आज इतकंच आहे, हे इतकंच फक्त मी देऊ शकतो. भगवंत त्याला म्हणतात, अरे इतकंच नाही, माझ्या प्रचाराकरता स्वतःच्या शरीराचा त्याग तू केला, माझ्या प्रचाराकरता स्वतःच्या वाणीचा तू उपयोग करतो, त्याच्यामध्ये इतक्या मोठ्या संपत्तीपेक्षा तू दिलेली संपत्ती धर्माचा प्रचार रात्रंदिवस करतो, ह्या सगळ्यांपेक्षा तुला पुण्याची प्राप्ती जास्त होईल. संपत्तीनं भगवंताला वशीभूत करण्याचा प्रयत्न करू नका. तो वशीभूत होतही नाही. जे ठेवायचं असेल ते भक्तीनं ठेवा, जे द्यायचं असेल ते प्रेमानं देवा. ज्याच्याकडे स्वतःची मालकीची लंगोटी नाही अशा प्रकारच्या महात्म्याकडनं, अशा प्रकारच्या संन्यासाकडनं भगवंत संपत्तीची अपेक्षा कसा ठेवील तो. अरे जाना, तुझं शरीर तू मला देऊन टाकलं, तुझी बुद्धी मला तू देऊन टाकली, तुझी वाणी तू मला देऊन टाकली, तुझ्याकडनं आणखीन मला काही अपेक्षित नाही. हा जगातला सगळ्यात स्वस्त पदार्थ जर समजा कोणता असेल, भगवंत सगळ्यात स्वस्त आहे. यो मे भक्त्या प्रयच्छती, तुम्हाला प्रेमानं दे, तुम्हाला वात्सल्यानं दे. भगवंताला प्राप्त करून घेण्याकरता कशाचीही आवश्यकता नाही. भगवंताला प्राप्त करून घेण्याकरता फक्त अंतःकरणामध्ये निस्वार्थ प्रेमाची फक्त आवश्यकता आहे, आणखी कशाचीही आवश्यकता आहे. प्रल्हादानं आपल्या मित्रांना जेव्हा उपदेश केला, प्रियते मलया भक्त्या हरिरन्य विडंबनम, दैत्यांच्या मुलांना सांगितलं भगवंताच्या प्राप्तीकरता काही अमलया भक्त्या, भगवंत कसा प्राप्त होतो, शुद्ध अशुद्ध अंतःकरणानं शुद्ध भक्तीनं भगवंत प्राप्त होतो. द प्युरिटी ऑफ माइंड, मानसिक पवित्रतेची आवश्यकता आहे. जर केवळ समजा संपत्तीच्या बळावरती भगवंताची प्राप्ती होत असती तर शबरीकडे कोणत्या प्रकारची संपत्ती होती. केवळ संपत्तीच्या बळावरती भगवंताची प्राप्ती होत असती तर विदुर काकांकडे कोणत्या प्रकारची संपत्ती होती. जर केवळ ज्ञानाच्या बळावरती भगवंताची प्राप्ती होत असती तर ह्या हत्तीच्या योनीमध्ये आलेला गजेंद्र याच्याकडे कोणत्या प्रकारची संपत्ती. प्रेम से राजी प्रभु जी, प्रेम से राजी प्रभु जी हो रहे, प्रेम का बंधन प्रभु को है सदा, प्रेम का बंधन प्रभु
शान उनकी भी सदा बढ़ती रहे। प्रेम से राजी प्रभु जी, प्रेम से राजी प्रभु जी हो रहे। प्रेम का बंधन प्रभु को है सदा। प्रेम का बंधन प्रभु को है सदा। प्रेम से राजी प्रभु जी, प्रेम से राजी प्रभु जी हो रहे। प्रेम का बंधन प्रभु को है सदा। प्रेम का बंधन प्रभु को है सदा। नाम शबरी ने लिया था प्रेम से। 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 ढेर झूठे भी प्रभु को भा गए। ढेर झूठे भी प्रभु को भा गए। बेर झूठे भी प्रभु को भा गए। बेर झूठे भी प्रभु को भा गए। प्रेम से राजी प्रभु जी, प्रेम से राजी प्रभु जी हो रहे। प्रेम का बंधन प्रभु को है सदा। प्रेम का बंधन प्रभु को है सदा। प्रेम से राजी प्रभु जी, प्रेम से राजी प्रभु जी हो रहे। प्रेम का बंधन प्रभु को है सदा। प्रेम का बंधन प्रभु को है सदा। वो मिठाई कौरवों की छोड़कर। 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 प्रेम से छिलके विदुर घर भाग गए। प्रेम से छिलके विदुर घर भाग गए। प्रेम से छिलके विदुर घर पाए। प्रेम से छिलके विदुर घर पाए। प्रेम से राजी प्रभु जी, प्रेम से राजी प्रभु जी हो रहे। प्रेम का बंधन प्रभु को है सदा। प्रेम का बंधन प्रभु को है सदा। प्रेम से राजी प्रभु जी, प्रेम से राजी प्रभु जी हो रहे। प्रेम का बंधन
रोरहिति द्रौपदी दरबार में रो रही थी द्रौपदी दरबार में रोरहिति द्रौपदी दरबार में रो रही थी द्रौपदी दरबार में प्रेम से वो चीर कृष्ण बढ़ा दिए 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 प्रेम से राजी प्रभु जी प्रेम से राजी प्रभु जी हो रहे प्रेम का बंधन प्रभु को है सदा प्रेम का बंधन प्रभु को है सदा प्रेम से राजी प्रभु जी प्रेम से राजी प्रभु जी हो रहे प्रेम का बंधन प्रभु को है सदा प्रेम का बंधन प्रभु को है आखरी में गजा पुकारा प्रेम से आखरी में गज पुकारा प्रेम से आखरी में गजा पुकारा प्रेम से आखरी में गज पुकारा प्रेम से चक्र से बंधन कभी भी कट गए चक्र से बंधन कभी भी कट गए चक्र से बंधन सभी भी कट रहे चक्र से बंधन सभी भी कट रहे प्रेम से राजी प्रभु जी प्रेम से राजी प्रभु जी हो रहे प्रेम का बंधन प्रभु को है सदा प्रेम का बंधन प्रभु को है सदा प्रेम से राजी प्रभु जी प्रेम से राजी प्रभु जी हो रहे प्रेम का बंधन प्रभु को है सदा प्रेम का बंधन प्रभु को है सदा प्रेम का बंधन प्रभु को है प्रियते मलया भक्त्या हरिरन्यद्विडम्बनम् अमलया भक्त्या सा प्रियते परमार्थ करण्याकरता अध्यात्म करण्याकरता एकाही वस्तूची आवश्यकता नाही केवळ पवित्र अंतःकरणाची आवश्यकता आहे शुद्ध मनाची आवश्यकता आहे ही गोपी निघाली कोणी गोविंद घ्या कोणी गोपाल घ्या फार गोड आहे फार स्वस्त आहे फार गोड आहे फार स्वस्त आहे जेव्हा ह्या गोपीला
गोकुळामधल्या गोपींनी बघितलं आणि सगळ्या आपसामध्ये सांगतायत, अगं ही तर वेडी झाली. अशा प्रकारचं वेडेपण हे सगळ्या लोकांच्या भाग्यामध्ये नसतं. व्यावहारिक दृष्टिकोनातनं जी माणसं पाहतात त्यांना संत वेडी दिसतात. संतांच्या दृष्टिकोनातनं जेव्हा आपण पाहतो त्यांना व्यावहारिक माणसं ही वेडी दिसतात. ही गोपी आपल्या घरी येते. ह्या गोपीनं आपल्या डोक्यावरती असलेली टोपली राजा खाली ठेवल्याबरोबर ह्या गोपीनं बघितलं, कन्हैयानं मला धान्य नाही दिलं. फलैरपूर्यत रत्नै फलभाण्डमपूरिच. कन्हैया देताना मला ते धान्य दिसत होतं, परंतु आता या टोपलीमध्ये मी जेव्हा पाहते तेव्हा माझी संपूर्ण टोपली रत्नानं भरलेली दिसते. भगवंत कुणाचंही देणं तो ठेवीत नाही. जे देतो त्याच्या अनंत पटीनं भगवंत दिल्याशिवाय तो राहत नाही. म्हणून ज्या ज्या ठिकाणी ईश्वराचं कार्य असेल, गावामधली काही माणसं एकत्रित येऊन आपल्या गावातल्या सामान्य लोकांना कुठेही जाता येत नाही, मग त्यांना श्रीमद भागवत कथेचं श्रवण कसं करता येईल? गावातली काही माणसं जेव्हा एकत्रित येऊन या लोकांकरता कथेचं आयोजन करतात तेव्हा गावातल्या लोकांचंही कर्तव्य असतं, त्यांनी त्यांना थोडाफार हातभार हा लावला पाहिजे. ज्या गावातनं आपण कमवतो त्या गावातल्या लोकांना काहीतरी आपलं देणं हे लागत असतं. ज्या गावातनं आपल्याला संपत्तीची प्राप्ती होते, प्राप्त झालेल्या संपत्तीमधनं आणखी कुठे तुम्हाला दान धर्म करायचं असेल करा, करायचं नसेल करू नका, परंतु प्राप्त झालेल्या संपत्तीमधनं 10% संपत्तीचा उपयोग आपल्या गावातल्या लोकांकरता, धर्माकरता, गावातल्या मंदिराकरता करावा. कार्यकर्त्यांनी हाच विचार केला की समाजातली सगळी माणसं ही कथा ऐकण्याकरता ही कुठे जाऊ शकतात? त्यांच्याकडे पैसा आहे, त्यांच्याकडे संपत्ती, त्यांच्याकडे वाहन आहेत. कार्यकर्त्यांच्या मनामध्ये हाच विचार होता की माझी बहीण, माझी आई, माझी काकू, माझी मावशी, माझे काका यांना कुठेही जाण्याकरता वेळ नाही, त्यांना इतका खर्च त्यांना झेपत नाही, म्हणून ह्या लोकांच्या श्रवणाकरता ताडकळसमध्ये श्रीमद भागवत कथेचं आयोजन ह्या कार्यकर्त्यांनी केलं. काय मिळत असेल ह्या कार्यकर्त्यांना? गेल्या 1 महिन्यापासनं रोज विचार चालू आहे, कार्यक्रम सक्सेस कसं होणार, काय काय करावं, काय काय करावं. स्वतःचा व्यवहार, स्वतःच्या घरातली कामं सोडून कार्यकर्ते 1 महिन्याकरता जेव्हा आपल्याकरता राबतात तेव्हा गावातल्या बाकीच्या सगळ्या लोकांचं कर्तव्य अशा प्रकारचं आहे, त्यांना होऊन कार्यालयामध्ये भेटण्याकरता जा, त्यांना आपल्या घरी बोलवू नका. नाही मी तुला देणगी देतो, तुम्ही माझ्या दुकानामध्ये या. नाही, विचारा त्यांना, तुम्ही कार्यालयामध्ये कधी असता? मी स्वतः देणगी देण्याकरता मी स्वतः कार्यालयामध्ये. हे वागणं जरा हे वेगळ्या पद्धतीचं असतं. गावातल्या चांगल्या परंपरा सांभाळून ठेवा. हे जर समजा या कथेच्या माध्यमानं जर समजा संस्कारांचं सिंचन आपल्या गावामध्ये असलेल्या तरुण मुलांवरती झालं नाही, संस्कारांचं सिंचन आपल्या गावामध्ये असलेल्या तरुण मुलीवरती झालं नाही, तर पुढच्या 10 वर्षाचा काळ इतका खराब येणार आहे. प्रत्येक गावातली तरुण पिढी
ती बिघडल्याशिवाय राहणार नाही. इतकं अतिक्रमण आपल्या संस्कृतीवरती आहे, आपल्या संस्कारावरती आहे. नीतिमत्ता हेच सांगते, ज्या गावातनं आपण मोठे होतो, ज्या गावातनं आपली दुकान आहे, ज्या गावातनं आपण संपत्ती पैसा कमावतो, आपल्या कमाईमधनं 10% संपत्ती आपल्या गावातल्या लोकांकरताच ती लावावी. त्याला खऱ्या अर्थानं धर्म म्हणतात, त्याला खऱ्या अर्थानं परमार्थ म्हणतात. तू कमावणार ह्या लोकांकडनं आणि खर्च तो दुसरीकडे करेल, हे धर्मशास्त्राच्या नियमाप्रमाणे चालत नाही. प्लसमध्ये गावाकरता काहीतरी काढून ठेव आणि नंतर प्लसमध्ये तुला जास्त काही करायचं असेल ते कर, त्याचं पुण्य मिळेल. पण हे सोडून ते केलं तर तुला पुण्याची प्राप्ती होऊ शकत नाही.